काकांडी येथील ग्रामपंचायतचा लोकप्रतिनिधी व ग्रामसेवकाचा मनमानी कारभार। मोजे काकांडी तालुका जिल्हा नांदेड येथील गेल्या 4 वर्षापासून काकांडी गावातील वार्ड क्रमांक 1 मधील रहिवाशांनी जिल्हाधिकाऱ्याकडे निवेदन देण्यात आले। वार्ड क्रमांक 1 मधील नाली आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी गावातील लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवकाकडे दुर्लक्ष होत आहे। रहिवाशांनी नाली आणि रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकदा ग्रामपंचायत, ग्रामसेवक, सरपंच आणि पंचायत समितीकडे अर्ज केले, परंतु कोणीही दखल घेतली गेली नाही। त्यानंतर मुख्य कार्यकारी माझं नाव व्यंकटी नामदेव मगरे काकांडीकर। काय समस्या आहे तुमची? आमची समस्या साहेब, नाली काढा म्हणून आम्ही 3 वर्षापासून सरपंच आणि ग्रामसेवक यांना वारंवार माहिती दिल्यावर बी यांनी हे नाली काढली नाही। आणि ग्रामसेवकचं असं म्हणणं आहे की हे प्लॉट टिकून टाका। ग्रामसेवकांनी सांगितलं की हे प्लॉट टिकून टाका, आमच्या नाली काढणं होत नाही असं माझ्या मुलाला ग्रामसेवकांनी सांगितले। काय म्हणजे नियोजन काढतो म्हणून म्हणले, पण आणखी 1 इंच बी काढणं आले आणि तेव्हापासून ते आलेही नाही तिथं। सगळं सांगलं, कोणी इकडे पाण्याची व्यवस्था करणार गेलं, ते रोड नाले हे रस्ते होतात काय? एक नाली झाली तर 10 भानगडी करून झाली। बोलायले मी, आमच्या गल्लीमध्ये जेतवर नगर येते, एक तर पाण्याची सोय नाही सर, नळाला पाणी येत नाही। आणि हे जे घाण आहे पावसामुळे, थोडं जरी पाऊस पडला एवढी घाण येते की आम्हाला घरामध्ये बसून जेवण सुद्धा करता येत नाही। असे ढवस असतात, मच्छर वगैरे होत आहेत, याच्यामुळे आम्ही सगळे, आमचे लहान लहान लेकर आहेत ते सगळे बिमार पडत आहेत। याची काहीतरी व्यवस्था लावून आम्हाला द्यावी एवढी तुम्हाला काय अडचण आहे? समस्या काय? अशा लेकर पडाले घसरू घसरू या पाण्यामध्ये, या पाण्याचा त्रास आहे आम्हाला। हे सक्रातीपासून पाणी आहे बघा, असं काल आणून टाकले इथं वाळ जराशी नालीचा वास वगैरे, पाणी मच्छर राहतं, लेकर बिमार पडायला तर मग काय प्लॉट होतं, रोड पण आहे आम्हाला, तिकडे खंबा पाणी साडे हे कोणाला कळवलं नाही का? ग्रामपंचायतला, ग्रामसेवकाला काय म्हणले सर? काय सांगितलं? म्हणजे तुम्ही कसं काय आमच्या घरला आले म्हणजे आम्हाला, आता आम्हाला वरून निधी आली तर आम्ही सांगून कजरून गेल्या। 3 एकर मध्ये दवाखान्यात होते, एका मागे जेवू आणि आया बघा, माणसं मरतात की नाही। बरं, कोणाला बोलले तुम्ही? सरपंचाला कलेक्टरला अर्ज केले, कित्येक बऱ्या। काय म्हणले तुम्हाला? आता सरपंचाला बोला। सरपंच काय म्हणले तुम्हाला? सरपंच करतोच म्हणाले। बरं, किती बोला म्हणून? मला आम्ही इथं टाकायला हे बघा, आणि घर जाऊन बसायला बघा। आता नाल्याचा आमच्या घरासमोर पाणी साले चिलट व्हायलेत, आमचे लेकर बिमार पडायचं, सर्दी ताप खोकले व्हायले सर। घरामध्ये पाणी चाललंय, आम्हाला रोडा नाल्या व्यवस्थित सगळं करून द्या आम्हाला। सगळी ग्रामपंचायतला कळवलं तरी सरपंच साहेबाला कळलं सर। बघू करूत असं म्हणतात, करूता म्हणतात, तिथं ढबळ टाकले, रोडावर करायला ढबळ टाकले म्हणतात, वर ढबळ टाकले तिकडं। आणि तुम्ही सरपंच साहेबाला निवेदन सांगितलं? बऱ्या गेल्या घरी ते। सर माझे तुमचं नाव काय? सर माझं नाव दिलीप गणेशराव कोल्हे। माझे 2 मुलं इथे शाळेला आहेत। एक मुलगी होती 7वीला पास होऊन 8वीला मार्केटला गेली। सतत खूप वर्षापासून इथं घाणीचे साम्राज्य पसरलेलं आहे। तरी पण आज भारताला आपलं स्वातंत्र्य झाल्याच्या नंतर देखील आज आपली हे हाल होणं म्हणजे फार आपल्यासाठी मोठं संकटच म्हणायला. जेवणासाठी खिचली घरी येतात, जेवण करायला घरी येतात, शाळेमध्ये जेवण भेटत नाही।